काय मग चंद्रभागा रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। पंढरपुरात विठ्ठलाची एकादश आहे, माहिती आहे का तुम्हाला? 6 जुलैला एकादश आहे। चला मग तुम्हाला दाखवते पंढरी नगरी कशी सजावट केली आणि कशी नाही। ज्याला कोणाला यायला भेटत नाही त्यांना हा व्हिडिओ बघा, भारी आहे बरं का। पंढरपुरात बोला पुंडलिक हरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। चला, ज्ञानेश्वर महाराजाचा मठ आहे, इथंच पालखी येते बघा। कसे मठ आहे बघा, गर्दी बारीन लागली, आत काय जाता येत नाही, वेळ लागेल म्हणून गर्दी असल्यामुळे। आणि नंतर तिथून दर्शन घेऊन पुढे जायचं तर बघा दिंड्याच येतात सारखं। आणि नंतर पाया पडून आपण पंढरपूर नगरी बघणार आहोत। पांडुरंगाचं मंदिर बघा कसं सजवले लाईटीच्या माळाने ते बघा। चला मग आपण आता रुक्मिणी द्वारकडून चाललो आहे। इथं रुक्मिणीचं मंदिर आहे अलीकडल्या बाजूला। पोलीस बघा कडक बंदोबस्त असतं, काय होऊ नये म्हणून। पोलीस पण रात्र दिवस कष्ट घेतात आपल्यासाठी, आपण पण सहकार्य करावं एवढी माझी इच्छा आहे। आणि नंतर बघा लाईटीच्या फिनिशिंगने तर कसं सजवलंय बघा कसं आहे। आणि नंतर नाव पण दिसतंय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर। नंतर बघा पताक झेंडे ओम स्वस्तिक कसं लाईटीच्या माळाने काढलंय बघा। अजून थोडं पुढं गेल्यानंतर पण मस्तच वाटते, एकदम भारी वाटते। इथं आल्यानंतर मन तृप्त झाल्यासारखं वाटतं बघा। 7 मजली सुद्धा सजवले कसं लाईटीच्या माळाने। हे नामदेव पायरीचं मंदिर आहे, आत काय जाता येत नाही, लांबूनच दाखवते। इथं पाया पडतात आणि संत नामदेव महाद्वार, इथूनच पांडुरंगाचा पण दरवाजा आहे आणि इथूनच पाया पडा। आणि बघा कशी गर्दी आहे बघा कशी दिसते। आणि लाईटिंगच्या माळाने बी सजवले। आणि इकडं चंद्रभागेच्या नदीला जातात। आणि नंतर गजर येतो एक दिंडीचा, ते झाल्यानंतर लगे पुढं आल्यानंतर असे दुकान आहेत कडनी, हळदी कुंकाचं स्टेशनरीचं बाटल्या ते। आणि नंतर अजून पाठीमागं आल्यानंतर मुख दर्शन कुणाला करायचं आहे त्यांनी कुठल्या बाजूनं जातात। आणि अजून असं थोडं पुढं गेलं की मग पाठीमागची बाजू येते, ते तो म्हणजे पश्चिम द्वार। तिथं पण सजवलेलं आहे, भारी दिसते बरं का। बघा कसं सजवलंय, त्रिशूळ ते आहे, झेंडा आहे आणि लाडूचा प्रसाद इथे मिळतो। नंतर बघा कशी दुकानाची माणसांची गर्दी। आणि मूर्त्या खास म्हणजे बघा कसे मोठ्या मूर्त्यापासून छोट्या मूर्त्यांपर्यंत मिळतात, भारी वाटतं, आकर्षण वाटतं, केलंय का काम कोरीव, मस्त वाटतं। फोटो पण आहेत बघा मग कसं आहे। आणि इथे विशेष म्हणजे विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर स्त्रिया फुगड्या खेळतात, किती चेहऱ्यावर आनंद वाटतोय बघा त्यांना पण, बघणाऱ्याला तर खूपच वाटतं भारी। आणि नंतर आपण पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर सिद्धिविनायक प्रसन्नचं दर्शन घेऊया। गणपतीचं पितळाची मूर्ती आहे बघा कशी भारी दिसते ना। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। चला मग आता भगवान श्रीकृष्णाचं मंदिराकडे जाऊया बघा कसे भगवान श्री। आणि इकडं छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे बघा। नंतर आज जाऊया आपण मूर्ती बघायला श्रीकृष्णाची आणि दर्शन पण घेऊया। चंदनाचा गंध बघा कसा लावलाय जसा पांडुरंगाला असतो। आणि विशेष म्हणजे माणसं इथं आल्यानंतर गंध लावतात पंढरी नगरीमध्ये।